नमस्कार मित्रांनो. गेल्या 8 ते 10 दिवसात महाराष्ट्रातील किंवा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील उन्हाळ्याचा त्रास खूपच वाढलेला आहे. तापमान 40च्या वर जायला लागलेलं आहे आणि भरपूर पेशंट उन्हाळ्यामुळं होणारा त्रास घेऊन येत आहेत आणि पेशंटला खूप त्रास होतो आहे. त्यामुळं उन्हाळ्यात काय काय त्रास होतात आणि त्याची काळजी कशी घ्यायची ह्याबद्दल आपण जरा माहिती जाणून घेणार आहोत. तर काय होतं की जसं जसं ऊन वाढतं तसं तसं बाहेरचं तापमान वाढत जातं. त्यामुळं आपल्या शरीराला आपलं तापमान नियंत्रित करणं गरजेचं असते. आपल्या शरीराचं तापमान 38 ते 39 डिग्रीच्या दरम्यान असतं आणि बाहेरचं तापमान जेव्हा 38, 39, 40, 41 असं जायला लागतं तेव्हा आपल्या शरीराला थर्मोरेग्युलेशन म्हणजे आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्याची गरज असते. आणि हे तापमान नियंत्रित करण्याचं काम आपला हायपोथॅलॅमस म्हणजे ब्रेनमधला एक पार्ट करत असतो. तर तो तापमान रेग्युलेट करण्यासाठी म्हणजे आपल्या शरीराचं तापमान चांगलं व्यवस्थित राहण्यासाठी, नॉर्मल राहण्यासाठी तर आपलं शरीर काय करतं तर शरीरातनं घाम जास्त यायला सुरुवात होते. घाम जास्त आला की त्याच्याबरोबर शरीरातले इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे सोडियम, क्लोराईड, पोटॅशियम हे घामावाटे बाहेर टाकले जातात. आणि जेव्हा हे घाम जास्त यायला लागतो तेव्हा शरीराचं सगळं संतुलन बिघडायला लागतं. आणि ते शरीरातलं संतुलन मेंटेन ठेवण्यासाठी मग आपल्याला काही काळजी घ्याव्या लागतात. तर जेव्हा संतुलन बिघडतं तेव्हा सुरुवातीला काय काय लक्षण जाणवतात तर साधं लक्षण जाणवतं कोरड पडणे, भरपूर घाम येणे, लघवीचा रंग बदलणे. लघवीचा जो नैसर्गिकरित्या पांढरा रंग असतो तो पिवळसर व्हायला लागतो. ह्या पहिल्या स्टेजमध्ये पहिली असते की डिहायड्रेशनची स्टेज. अशा स्टेजमध्ये पेशंटला साधे लक्षण जाणवतात. थोडासा थकवा जाणवायला सुरुवात होते, तोंडाला कोरड पडते आणि लघवीचा रंग बदलतो. नंतर हे जर डिहायड्रेशन वाढलं, जेव्हा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स वाढायला लागतो तेव्हा मग पेशंटला बाकीचे लक्षणं जाणवतात. तर मेनली लक्षणं काय तर थकवा जाणवणे, नंतर मग पेशंटला उलटी, मळमळ, चक्कर, पायाला गोळे येणे ही लक्षणं वाढतात. आणि आणखीन डिहायड्रेशन वाढलं किंवा उष्माघात वाढला की मग डोकेदुखी, चक्कर जास्त येणे, उलट्या जास्त होतात, पेशंट गळून गेल्यासारखं होतं, पेशंटला कुठं आहे काय आहे समज जातं, कन्फ्युजन होतं. तर ही उष्माघाताची कॉमन लक्षणं आहेत. तर ही जेव्हा जेव्हा आपल्याला लक्षणं दिसतात तेव्हा आपल्याला त्वरित काळजी घेणं गरजेचं आहे. तर मग काळजी काय घेतली पाहिजे उष्माघाताच्या लक्षणासाठी? पहिलं की हायड्रेशन मेंटेन म्हणजे पाणी भरपूर पिणं. जेवढं तुम्ही तहान लागेल तेव्हा पाणी प्या. इतर पण तासाला 2-2 तासाला पाणी पिणं चालू ठेवा. त्याच्याबरोबर पातळ पदार्थांचं सेवन वाढवलं पाहिजे, जसं की लिंबू पाणी, ताक किंवा सरबत. पण ह्यामध्ये काय केलं जातं की आणि इलेक्ट्रोलाइट असलेले म्हणजे ORS, इलेक्ट्रोलाइट फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट की मिठाचं पण प्रमाण वाढवलं पाहिजे. पण बीपीच्या पेशंटनं हे प्रमाण आणखीन संतुलित ठेवलं पाहिजे. त्याच्याबरोबर तुम्ही सैंधव मीठ पण घेऊ शकता. मग अशा उन्हाळ्यामध्ये पेशंटला होणारा त्रास हा मेनली डायबिटीसच्या पेशंटला जास्त त्रास होऊ शकतो. लहान मुलांना किंवा वयस्कर माणसांना हे त्रास होऊ शकतात. आता काय झालं की अतिथंड पेय किंवा पाणी पिलं जातं. मग त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तेव्हा नॉर्मल टेम्परेचरपेक्षा थोडंसं थंड पाणी किंवा माठातलं पाणी पिणं हा चांगला पर्याय आहे. दुसरी गोष्ट की म्हणजे कोल्ड्रिंक्स असतात किंवा जास्त सरबत असतात, ह्यात साखरेचं प्रमाण जास्त असतं. आणि कोल्ड्रिंक्स आणि जे सरबतं असतात, जास्त साखर टाकून बनवलेली पेय असतात, कोल्ड्रिंक्स असतात. त्यामुळं आणखीन मग डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सला मदत होते. कारण आपल्या शरीरात शुगर जास्त गेली की त्याला मग लघवीला जास्त येतं आणि शुगर मेटाबोलाइज करायला परत शरीराला आणखीन काम करावं लागतं. त्यामुळे डिहायड्रेशन आणखीन वाढलं जातं. त्यामुळे पाणी किंवा ORS किंवा नारळ पाणी हे सगळ्यात चांगले पर्याय असू शकतात. आणखीन काय काय आपण खाण्यापिण्यात काळजी घेतली पाहिजे तर हलका आहार, एकदम साधं सिंपल जेवण, जास्त तेलकट तळलेलं बाहेरचे पदार्थ टाळावेत, टायमिंगवर आणि थोडंसं कमी प्रमाणात जेवण ठेवावं, झोप वेळेवर घ्यावी. नंतर व्यायाम करत असाल तर व्यायाम शक्यतो थोडासा ह्या दिवसात कमी करावा, केला तर सकाळी लवकर व्यायाम करावा. व्यायामानंतर हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्सचं योग्य होतं आहे का नाही ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणखीन काय काय त्रास होतात उन्हाळ्यामध्ये ह्या दिवसामध्ये होऊ शकतात तर दुसरं असतं स्किन रिलेटेड प्रॉब्लेम. मग स्किन रिलेटेड काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात तर पहिलं असतं स्किन बर्न, स्किन ॲलर्जी, रॅशेस किंवा घामोळ्या. ह्यासाठी साधे हलके सुती कपडे वापरणं, सेल कपडे वापरणं, पांढऱ्या रंगाचे कपडे जास्त प्रमाणात वापरणं आणि बाहेर जाताना आपल्या शरीराची काळजी घेणं म्हणजे सनस्क्रीन लावणं, टोपी, स्कार्फ बांधणं ह्या काळजी घेणं आवश्यक आहे. शक्यतो दुपारी 12 ते 4 ह्या वेळात बाहेर जाणं टाळलं पाहिजे. जास्त कष्टाची कामं या वेळात टाळली पाहिजेत.
दुसरे आणखीन काय काय कॉमनली त्रास होऊ शकतात. दुसरं असतं डोळे येणं किंवा डोळ्याला त्रास होणं. त्यासाठी आपल्याला गरज लागली तर ड्रॉप्स वगैरे किंवा गॉगल्स वापरले पाहिजेत. आणखीन त्रास काय होतो तर पित्त, ॲसिडिटी, पचनाच्या तक्रारी, जुलाब, उलट्या हे पोटाशी रिलेटेड आजार बऱ्याच लोकांना होतात. तर शक्यतो अशा वेळी ताजं अन्न खाणं, शिळं अन्न, बाहेरचं अन्न टाळणं, भरपूर प्रमाणात पाणी पिणं, तक्रारी जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं. अशा वेळी फूड पॉयझनिंगचा पण धोका जास्त असतो, त्यामुळे बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. तर असं हे उन्हाळ्यात जे प्रॉब्लेम होतात ह्यासाठी सिंपल त्रिसूत्री म्हणजे काय तर पाणी भरपूर प्या, ORS घ्या, 12 ते 4 ह्या वेळात उन्हात जायचं टाळा आणि बाहेर जाताना गॉगल, टोपी ह्या गोष्टी वापरा. ह्यामुळे तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास कमी होईल. तरी तुम्हाला समजा खालीलपैकी कोणती लक्षणं जाणवली, तुम्हाला चक्कर येते, डोकं दुखतं आहे, उलटी मळमळ होते, थकवा जाणवतो आहे, लघवीतला रंग बदललेला वाटतो आहे, तर त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण उन्हाळ्यामुळे बऱ्याच लोकांना उष्माघात होतो आहे आणि उष्माघातामुळे बरेच पुढचे प्रॉब्लेम वाढून काही काही लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. तर धन्यवाद.